तुम्हाला दोडक्याची रस्सा भाजी करून दाखवते। दोडके असे कट करून घ्यायचे मधून। आणि ही बिना वाटपाची रस्सा भाजी आहे, त्यासाठी काही वाटप वगैरे नाही लागणार आहे। झटपट होणारी रस्सा भाजी आहे, तुम्ही आरामात ही करू शकता। कढईमध्ये तेल घेतलं, नंतर त्यात 1 चमचा जिरं, आलं लसूण असं ठेचून घेतलं। ठेचून घेतल्यानंतर चांगलं परतून घेऊया, ही करपलं नाही पाहिजे। त्यानंतर हे दोडके आपण घालूया कापलेले। दोडके घातल्यानंतर 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे, तो मी घालते। असं व्यवस्थित परतून घ्यायचं। नंतर चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये। मीठ घालून झाल्यावर पुन्हा एकदा परतून घ्यायचं। 2 मिनिट जरा वाफेवर शिजवून घेऊया। ही भाजी ना झटपट होणार आहे, तुम्ही एकदा करून बघा, खूप छान लागते, चवीला सुद्धा छान लागते ही भाजी। 2 मिनिट झाले आहेत, आता आपण झाकण काढूया। आणि यात मी फक्त साधे मसाले घेतले आहेत, लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि हळद, एवढेच मसाले वापरायचे आहेत। चांगलं ढवळून घेऊया, व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे, परतून घेऊया चांगलं। व्यवस्थित मी परतून घेतलंय, बघा तुम्ही, कलर पण किती छान दिसतो आहे। आता त्यामध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी गरम पाणी ओतूया। तुम्हाला कितपत जाड हवी, पातळ हवी, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओता। मी थोडी पातळच बनवते, कारण मला भाताबरोबर खायची आहे। आणि यात आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि भाजी चांगली ढवळून घ्यायची। 10 मिनिट चांगले दोडके शिजू द्यायचे। आता मी झाकण लावून ठेवते। 10 मिनिट चांगले शिजल्यानंतर आपण झाकण काढून बघूया की किती छान झाली आहे रस्सा भाजी। चला तर मग 10 मिनिट झाले आहेत, आता आपण झाकण काढून बघूया आपली रस्सा भाजी कशी झाली आहे ती। बघा किती छान झाली आपली रस्सा भाजी। तुम्ही यापेक्षा जर तुम्हाला दाटसर हवी असेल तरी सुद्धा तुम्ही दाटसर करू शकता। मला पातळ हवी होती, मी तुम्हाला पहिली सुद्धा बोलली। आपले दोडके पण छान शिजले आहेत बघा, हे बघा। आणि आता भरपूर अशी वरून कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घालते मी। कोथिंबीर आता स्वस्त झाली आहे, तेव्हा कोथिंबीर घाला, कारण कोथिंबीर घातलंय ना, कुठल्याही पदार्थाला चव छान येते। माझ्या सर्व रेसिपी अशा साध्या, सोप्या आणि झटपट होणाऱ्या असतात, तुम्हाला नक्की आवडतील। आणि आवडल्यास आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।